प्रामुख्य म्हणजे आम्हाला पैसे महत्व नाही, आम्हाला नोकरी पाहिजे. टाकून तोंडाने एक अमाऊंट आमच्या अकाउंटला मॅनेजमेंटली टाकून दिलं. बाबा हॉस्पिटल बंद झालं, तुमच्या अकाउंटला पेमेंट आला. या रुग्णालयाचे कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदानावरती आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. प्रामुख्याने त्यांची मागणी जी आहे ती वेतनाच्या संदर्भातली आहे. त्याचबरोबर कोर्टाने न्याय देऊन देखील त्यांची पूर्तता झालेली नाही असं या कर्मचाऱ्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जे या ठिकाणी आझाद मैदानावरती मोर्चासाठी बसलेले आहेत, आंदोलनासाठी बसलेले आहेत. सर्वप्रथम तुमच्याकडे येतो, तुम्ही मला सांगा की हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार? सर नमस्कार, माझं नाव सचिन विलास सरदार आहे. मी गेले 22 वर्ष पेन्शनच्या रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतो. 2022 डिसेंबर साली बिल्डिंगला स्ट्रक्चर ऑर्डर केला प्रायव्हेट आणि धोकादायक टाकून तोडून टाकलं. धोकादायक टाकून तोडल्याने एक अमाऊंट आमच्या अकाउंटला मॅनेजमेंटली टाकून दिलं. बाबा हॉस्पिटल बंद झालं, तुमच्या अकाउंटला पेमेंट आला. पण आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा 2014 साली BMCने तुम्हाला नवीन हॉस्पिटल बनवायला प्रपोज केला होता आणि ती जागा रिझर्व आहे, 2014 साली नवीन हॉस्पिटल बनवण्याचा प्रयत्न का नाही केला? तुम्ही डायरेक्ट 2022ला स्ट्रक्चर ऑर्डर टाकून हॉस्पिटल तोडलं. त्यांचा एवढा मकसद होता त्या जागी मोठे मोठे टावर बनवायचे आहेत. एक तुमची किंमत 15 ते 16 करोड रुपये विकतात. सरकार जे आहे ते BJPचं आहे, शिवसेना एकनाथ शिंदे तरी ती फोटो लावलेला आहे पाठीमागे. तर तुम्ही यापूर्वी त्यांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव BJPवर मांडलेला आहे का? आम्ही एकदा शिंदे साहेबांना भेटलो होतो. त्याच्यानंतर त्यांची काही व्यवस्थित भेट झाली नाही, पण त्यांचा विषय हा मांडला होता. त्याच्यानंतर काय त्यांची भेट झाली नाही आहे आणि त्यांच्यापर्यंत आम्हाला मिळता आलं नाही. कारण की सर आम्ही कोर्ट कचेरी 3 वर्षापासून करत होतो. पण आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपल्या आशाताई मामिडी जी शिवसेनाची उपनेता आहेत, त्यांनी आमचं सहकार्य केलं, आमच्यासोबत उभे राहिले. काही कारणामुळे आज येऊ शकले नाही आहे. तर त्यांनी आज आम्हाला इथे बसवलं. आज आमच्यासोबत गेले 5 दिवसापासून आमरण उपोषणाला होते. आज 6वा दिवस आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही एवढं शिंदे साहेबांकडून मॅसेज पोहोचायला मागतो की साहेब, जोपर्यंत आमचं हॉस्पिटल चालू होत नाही नवीन, तोपर्यंत आमचा पगार चालू ठेवण्यात यावे आणि हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर आम्हाला पुन्हा त्या जागेवर रजू करून घेण्यात यावे. आता सध्या तुम्ही जे आहे ते हॉस्पिटल बंद असल्यामुळे तुमचा जो घर खर्च आहे तर काही कारणास्तव होणार, त्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतो. आता कुठे सध्या सर मी आता प्रायव्हेट रिक्षा चालवत आहे. मला पर डे 250 रुपीज द्यायला लागते. जर मी आज रिक्षा नाही चालवली तर माझी घरात चूल पेटत नाही. गेल्या 6 दिवसापासून मी रिक्षा चालवत नाही. मी ठाणे शहरमध्ये रिक्षा चालवतो. आज 6 दिवसापासून माझ्या घरात कसं चालले काय नाही चालले ते मलाच माहिती आहे. एक वेळ जेवतो, दुसऱ्या दिवशी जेवत नाही, अशी परिस्थिती निर्माण आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. कर्मचारी या संपूर्ण गोष्टीचा सामना अनेक स्त्रियांना करावा लागतो. एकंदरीत काय सांगाल? आम्हाला पूर्णपणे फसवलं आणि तोच आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आंदोलनाला बसलो. तर शासनाकडून एकनाथ शिंदे साहेबांना एवढंच सांगणं आहे की आम्हाला न्याय द्या. एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आम्हाला न्याय द्या अशा प्रामुख्याने मागणी या कर्मचाऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. मी तुमच्याकडे येतो, तुम्ही मला सांगा घटना जी आहे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने मागणी काय तुमच्या त्याच्या मागणी काय? हमारा इच्छा है हमको हमारा न्याय मिलना और हमारा जो सर्विस का जो पैसा है हमको मिलना. किती सर्व्हिसचे पैसे म्हणा नाही तर इतर मागण्या जे आहेत ते प्रामुख्याने काय आहे? सर प्रामुख्य म्हणजे आम्हाला पैसे महत्व नाही, आम्हाला नोकरी पाहिजे. कारण आज 40च्या वरती वय झालं आमच्या लोकांना आणि इथे पुढे 40च्या वरती वय असल्यामुळे नोकरी मिळत नाही. आज मी स्वतः भाड्याने लागतो. कामगारांच्या एवढंच मत आहे की आम्हाला जोपर्यंत नवीन हॉस्पिटल बनत नाही आहे तोपर्यंत आमची सॅलरी चालू ठेवण्यात यावी, आम्हाला मेडिकल फॅसिलिटी देण्यात यावी और नवीन हॉस्पिटल झाल्यावर आम्हाला त्या जागेवर रजू करून घ्यायला. प्रामुख्याने असलेल्या मागण्या ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या, जर प्रामुख्याने नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला रुजू करून घेण्यात यावं असं प्रामुख्याने मागणी आहे. त्यांचा जो पगार आहे तो चालू ठेवण्यात यावा. कोर्टाने देखील सांगितलेलं होतं की त्यांना नवीन जागेवर हॉस्पिटल आहे ते बांधून देण्यात यावं आणि रुजू करून घेण्यात यावं आणि त्यांना जे वेतन आहे ते सुरू ठेवण्यात यावं. परंतु या सगळ्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे असं या घडामोडीमधून स्पष्ट होतं.
प्रसन्न जाधव, LS मराठी, मुंबई.